नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर. राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहतोय आर्थिक पाहणी अहवाल 2025-26. आपल्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे गेलेल्या आहेत. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं, 3 महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या जातील आणि 3 महिन्यानंतर ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्यांना नियुक्त्या भेटतील, असं एम-पी-एस-सीच्या पत्रकार परिषदेमधून जे काही आपल्याला पाहायला भेटलं, जे काही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आपण एम-पी-एस-सीचा जर आपण इतिहास पाहिला, थोडक्यात सांगतो. तर आपल्याला एम-पी-एस-सी हे करंट म्हणजे जे काही सध्या चालू आहे याच्यावरती सध्या जास्त भर देते. यामध्ये आपण आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 जे काही चालू वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यावरती आपण ही जी काही महाराष्ट्र शासन दरवर्षी आपल्याला आर्थिक पाहणी अहवाल सादर करतं त्याच्यामधून आपल्याला जी काही पहिल्या पेज पासून जे काही ॲग्रीकल्चर रिलेटेड असेल किंवा जे काही पशुसंवर्धनच्या रिलेटेड असेल, कृषी व पशुसंवर्धन डिपार्टमेंट दोन्ही एकत्र आहे. त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत जी काही आर्थिक पाहणी अहवाल आहे, नवीन काही घडामोडी झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला बघायच्या आहेत. यामध्ये पहिल्या पेज पासून मी बघणार आहे आणि पूर्ण पी-डी-एफ जी आहे, ते मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या कृषी सहाय्यकसाठी असेल, ग्रामसेवकसाठी असेल, तलाठीसाठी असेल किंवा पशुधन पर्यवेक्षकसाठी असेल, हे अत्यंत महत्त्वाचं असेल मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर पेन घ्या, नोट्स काढा आणि परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न डेफिनेटली 110% परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. यामध्ये काही शंका नाही, काही डाउट्स नाहीये मित्रांनो. मित्रांनो बघा, तुम्हाला मी एक सूचना देतो. जर तुमचे मित्र वगैरे जर ही परीक्षा देत असेल, तर त्यांना ही लिंक शेअर करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल, तर जे काही आपलं YouTube आहे, तुम्ही ज्याच्यावरती लेक्चर पाहताय, ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. मोफत लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदा खूप होणार आहे. तर पहिलं पेज काय म्हणतं, आर्थिक पाहणी अहवाल जे आहे, 2025-26 मध्ये जे काही आर्थिक पाहणी अहवाल सादर झालं, महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं. तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं पेज दिलेलं आहे, मान्सून विषयी दिलेलं आहे. मान्सून यानी की पावसाचं. आपण पाहतोय की यावर्षी थोडंसं पावसाचं प्रमाण डिले झालेलं आहे. कारण की अगोदर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघा, गेल्या वर्षी काय आहे 2025चं पाहतोय आर्थिक पाहणी अहवाल 25-26चं. यामध्ये महाराष्ट्रातील पावसांचा सांख्यिकीय आढावा असं पहिलं पेज आहे आपल्या ॲग्रीकल्चरच्या जी काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यामध्ये. आता बघा यामध्ये यांनी असं सांगताय की राज्यात मान्सूनचं आगमन 25 मे लाच झालं होतं. 25 मे. विचार करा. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अंबोली, हे जे अंबोली नावाचं ठिकाण आहे, हे अंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा याच्यामध्ये हे ठिकाण आहे. सावंतवाडी तालुका येतं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. जर आपण याच व्यतिरिक्त जर भारताचा संदर्भ घेतला आणि भारताच्या संदर्भामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं की भारतामध्ये सर्वाधिक जी काही मोसिन राम आहे, मोसिन राम या ठिकाणी हा सर्वाधिक पावसाची नोंद होते. चेरापुंजी, मोसिन राम या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. आता यामध्ये तिसऱ्या नंबरला जसं महाराष्ट्र आणि भारताचं मी टॉप केलंय, तसं सर्वात कमी पण पाऊस पडत असेल किंवा आपण इथं साऊथ इंडियाचं बघूया, दक्षिण भारताचं बघूया. दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक पाऊस हे अगुंबेला पडतं. अगुंबे कर्नाटकमध्ये आहे. हे कर्नाटक मधलं ठिकाण आहे. या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे दक्षिण भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण. नीट समजून घेऊया तिन्ही वाक्य. महाराष्ट्रातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे अंबोली, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये. आणि या ठिकाणी भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण जे आहे मेघालयामध्ये असणारं मोसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद होते. आणि या ठिकाणी अगुंबे कर्नाटकमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होते. आता सर्वात कमी पाऊस जे आहे, सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, तर सर्वात कमी पाऊस हे भारतामध्ये जैसलमेरला पडतं. राजस्थान मधलं वाळवंटातलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये जी म्हसवड आणि दहिवडे आहे, या ठिकाणी सर्वात कमी पावसाची नोंद होते. आता महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण क्षेत्र पण आहे. आता बघा, आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे काय आहे, त्यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. पर्जन्याची ढगांची फक्त सावली दिसते आणि इथं म्हणेपर्यंत तिकडं आम्ही पण पर्जन्य छायेमध्येच येतो.
नगरचा काही भाग असेल, सोलापूरचा बराच भाग आहे, उस्मानाबादचा काही भाग असेल, लातूरचा काही भाग असेल. प्रत्येक यामधला जर विचार केला आपण, तर यामध्ये आपल्याला पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही ना काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना जे काही सर्वाधिक पाऊस आणि सर्वात कमी पाऊस तुम्हाला सांगितलं, आणि महाबळेश्वर हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर आपण सुरुवातीचा कालखंड पाहिला, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद होते. परंतु सरासरी ॲव्हरेजमध्ये हे आंबोली सर्वाधिक या ठिकाणी जायला लागतं. म्हणून आपण पाहतो की महाबळेश्वर या ठिकाणी ढग संशोधन केंद्र सुद्धा आहे. मग यामध्ये जर तुम्हाला विचारलं, ढग संशोधन केंद्र कोठे आहे? ढग संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर हे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी ढग संशोधन केंद्र आहे. आपण हे जे वार्षिक पाऊस आहे, जर महाराष्ट्राचा विचार करूया आपण, या ठिकाणी तुम्हाला सरळ सांगतोय, महाराष्ट्रामध्ये वार्षिक पर्जन्य एकूण सरासरी पाऊस महाराष्ट्रामध्ये किती पडतो असं जर तुम्हाला विचारलं, तर साधारणतः 1000 ते 1200 mm एवढा पावसाची नोंद होते. मिलीमीटर मध्ये सांगतोय. सेंटीमीटर मध्ये म्हटलं की 100 ते 120 सेंटीमीटर पाऊस महाराष्ट्रामध्ये वार्षिक पर्जन्य आहे. आणि हेच भारतामध्ये जर पाहिलं तर सरासरी 1200 ते 1250 मिलीमीटर, म्हणजे साधारणतः 1200 ते 1250 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद होते. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं. सरासरी ॲव्हरेज भारतामध्ये एवढा पाऊस पडतो. हे मोजण्यासाठी आम्ही पर्जन्य मापक, म्हणजे त्याला आम्ही रेन गेज म्हणतो, परीक्षेमध्ये आलेला आहे. पाऊस मोजण्यासाठी आम्ही काय वापरतो, तर रेन गेज हे उपकरण वापरतो. याच्या सहाय्याने वार्षिक सरासरी पाऊस आम्ही या ठिकाणी कलेक्ट करून हे सांगितलं जातं. मग यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की यावर्षी पावसामध्ये जर प्रमाण आहे, कमी आहे, म्हणजे मान्सूनकडे आजही काही भागामध्ये पेरणी नाहीये. आजही या रिसेंट घडीला आमच्या लातूरमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये पाऊस पडला, पण कालपासून पूर्ण एकदम ढगाकडे बघतो, ढगाची फक्त सावली दिसते, कारण की पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. यामध्ये बघा, जून मध्ये गेल्या वर्षी सरासरी पावसाची टक्केवारी बघा, सरासरीपेक्षा 99.8% होती. जुलैमध्ये बघा 87.9%, ऑगस्ट मध्ये सर्वात जास्त या ठिकाणी बघा 104 आहे या दोन्हीच्या तुलनेमध्ये. सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त 164.5% पावसाची नोंद होती. आणि या ठिकाणी हे ऑक्टोबर मध्ये जर विचार केला, तर ऑक्टोबर मध्ये 114.1% पावसाची सरासरी नोंद झाली होती. म्हणजे गेल्या वर्षी पावसाच्या बाबतीमध्ये आमचा शेतकरी राजा हे खूप जास्त खुश होता असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पुढच्या स्लाइड मध्ये असं सांगताय की एकूण स्थिती ऑक्टोबर पर्यंत घेतली 2025 ची. यांनी सांगितलेलं आहे, राज्यात झालेला एकूण पाऊस 109.1% सरासरीच्या तुलनेत होता. म्हणजे गेल्या वर्षी पाऊस किती होता? 109.1% सरासरीच्या तुलनेत एवढा पाऊस पडला. याही वर्षी एवढा पाऊस पडेल का? शेतकरी राजा सुजलम सुफलम होईल. जर पाऊस नाही पडला तर सगळ्याच वांदा आहे, अवघड आहे. यामध्ये बघा, तालुका निहाय पावसाचं वर्गीकरण यांनी केलं. आता महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत पोरांनो, 358 तालुके आहेत. एकूण 36 जिल्ह्यांचा विचार केला तर मग काही जिल्ह्यामध्ये तालुके नाही आहेत, म्हणजे एकच जिल्हा आहे त्याच्यामध्ये तालुका नाहीये. लक्षात आलं? पण याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर घेतलेलं नाहीये. अंधेरी, बोरवली आणि कुर्ला तालुके जे आहेत ते घेतले नाहीये. मग यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर सोडून यांनी डायरेक्ट सांगितलं 355 तालुके जे आहेत, हे 355 तालुके यामध्ये, कारण की या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस 149 तालुक्यामध्ये पडला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस 149 तालुक्यामध्ये पडला. सरासरी पाऊस 181 तालुक्यामध्ये पडला. आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस हे 25 तालुक्यामध्ये पडलेला आहे. कारण की ज्या भागामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, त्या भागामध्ये कमी पावसाची नोंद आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते. म्हणजे 25 तालुके गेल्या वर्षी सुद्धा दुष्काळग्रस्तच राहिले, कारण की त्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला होता. लक्षात आलं? इथपर्यंत क्लिअर झालं? ह्या पावसाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हे पाऊस जर असेल तर सगळ्या गोष्टी आहेत, पाऊस नसेल तर काही गोष्टी आपल्याला नाहीयेत मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता बघा, यामध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना ही आपली आकडेवारी कृषी सहाय्यकसाठी असेल, ग्रामसेवकसाठी असेल, किंवा तलाठी भरतीसाठी असेल, किंवा पशुधन पर्यवेक्षकसाठी असेल, ही अत्यंत महत्वपूर्ण ही आकडेवारी आहे. इथून पुढे आपण दुसऱ्या पेजवरती डायरेक्टली जायला लागतो. आणि ह्या दुसऱ्या पेजवरती ज्यावेळेस आपण पाहतोय, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याला लक्षात यायला लागतात. आता बघा, यामध्ये एक तुम्हाला सांगत असताना काय सांगतंय, राज्यातील कृषी गणना प्रमुख आकडेवारी.
कृषी गणना याच्याबद्दल बोलतोय. समजून घेऊया, परीक्षेमध्ये येणार आहे. आता बघा, पहिली कृषी गणना 1970-71 मध्ये झाली. 1970-71 ला झाली. रिसेंटची म्हणजे आता नवीन झालेली जी काही कृषी गणना आहे ही 2021-22 मध्ये झाली आणि हे 21-22 मध्ये 2025 मध्ये ही जे काही 25-26 आर्थिक पाहणी अहवाल असल्यामुळं याचा संदर्भ घेतला गेला 2021-22 चा. आता बघा काय सांगतोय, खूप महत्वाचं आहे. आता यामध्ये ही जी काही कृषी गणना आहे ही कृषी गणना दर 5 वर्षांनी होते. किती वर्षांनी होते? दर 5 वर्षांनी होते. 1 नंबर. आता 2 नंबर, वाघाची गणना. वाघाची गणना ही दर 4 वर्षांनी होते. किती वर्षांनी? 4 वर्षांनी होते. कृषी गणना सांगितली तुम्हाला मी. इथं वाघांची गणना मी तुम्हाला सांगितली. बरोबर आहे? इथपर्यंत कळालं तुम्हाला. त्यानंतर 1, 2, 3 पशुगणना पण आहे. पशुगणना आता सध्या डिजिटल मध्ये झालेली आहे. पशुगणना दर 5 वर्षांनी होते. किती? 5 वर्षांनी. आणि 4 नंबरचा मुद्दा तुम्हाला सांगतो, इथं जनगणना जी आहे ही 10 वर्षांनी होते. किती वर्षांनी? 10 वर्षांनी होते. आता समजून घेत असताना तुम्हाला सांगतो, आपल्याला महत्वाचं काय आहे, पहिली कृषी गणना 1970-71 मध्ये झाली आणि शेवटची म्हणजे आता रिसेंट झालेली ही आहे 21-22 ची. कृषी गणना दर 5 वर्षांनी घेतली जाते. यामध्ये वाघाची गणना आपण घेऊया, तुम्हाला एक्स्ट्रा मी माहिती सांगतोय. वाघाची गणना ही दर 4 वर्षांनी होते. पशुगणना 5 वर्षांनी होते आणि जनगणना ही जी काही जनगणना आहे ही जनगणना दर 10 वर्षांनी होते. सध्या आपली जनगणना सुरू आहे. दुसरा फेज सुरू होईल आता काही दिवसात. आता यामध्ये यांनी काय सांगितलंय, कृषी गणनेनुसार निकष सांगितले. निकष सांगितले. आता निकषामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवूया आपण. मी या ठिकाणी तुम्हाला इथं मुद्दा सांगतोय, इथं समजून घेऊया. आता मुद्दा क्रमांक 1 माझा एक आहे. हे समजून घेत असताना 3 गोष्टी आम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता यामध्ये पहिलं एक आहे पीक वर्ष. पीक वर्ष कधी ते कधी असतं. दुसरं एक आहे महसूल वर्ष. महसूल वर्ष हे कधी ते कधी असतं. आणि तिसरं जे आहे हे आर्थिक वर्ष. काय आहे? आर्थिक वर्ष हे कधी ते कधी असतं. आता याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे हे समजून घेऊया, काय आहे, काय भानगड आहे ही समजून घेऊया. पीक वर्ष असेल किंवा महसूल वर्ष असेल किंवा आर्थिक वर्ष असेल, हेही समजून घेऊ. बरोबर आहे का? आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं पीक वर्ष कधी असतं. 1 जुलै पासून सुरू होतो. 1 जुलै, नीट लक्षात ठेवा. 1 जुलैला सुरू झाला. मग सुरू झाल्याबरोबर आता हे संपणार किती? कधी संपणार? 1 तारखेच्या अगोदरची तारीख कोणती असेल? 1 तारखेच्या अगोदरची तारीख कोणती असेल? ही 30 जून असेल. 30 जून असेल. 30 जून. 1 जुलैला सुरू झाला, 30 जूनला संपला. मग चालू झालेली डेट जरी लक्षात ठेवली तरी अति उत्तम. आता या ठिकाणी महसूल वर्ष 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट ही 1 ऑगस्ट तारीख आहे. मग 1 ऑगस्टच्या अगोदरची तारीख म्हणजे संपणारी तारीख कोणती असेल? 1 ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट म्हणजे या ठिकाणी 31 जुलै ही तारीख जी आहे ही शेवटची असेल. 1 ऑगस्ट ते 31 जुलै. आता आर्थिक वर्ष कधी असेल? म्हणजे तुम्ही आरटीआय भरताय, म्हणजे शासनाचं महाराष्ट्रामध्ये जी काही आर्थिक वर्ष आहे हे आपण साधारण 1 एप्रिल आपण गृहीत धरतो. 1 एप्रिल. आता 1 एप्रिलची अगोदरची तारीख म्हणजे 1 एप्रिल सुरू झाला, नवीन वर्ष 1 एप्रिलला, म्हणजे त्याच्या अगोदरची तारीख कोणती असेल आपल्याला? यामध्ये मार्च एप्रिल. म्हणजे मार्च किती तारखेचा आहे? साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मार्च. 31 मार्च. 31 मार्च. बरोबर? 31 मार्च म्हणजे मार्च 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 ऑगस्ट ते 31 जुलै, 1 जुलै ते 30 जुलै म्हणजे हे पीक वर्ष झालं, हे महसूल वर्ष झालं आणि हे आर्थिक वर्ष झालं. आणि याच्या अनुसार ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचविली जाते. आता नीट समजून घेऊया, ही जी काही कृषी गणना आहे ह्याची जी काही निकष आहे, ह्याने निकषामध्ये काय काय सांगितलेलं आहे याच्यावरती मी तुम्हाला बोलतोय, थोडक्यात बोलतोय, समजून घेऊया. आता प्राथमिक आकडेवारी आहे. काय म्हणताय? एकूण शेती खातेदारांची संख्या किती आहे? तुम्हाला विचारलं जातं. 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण शेती खातेदारांची संख्या किती आहे? 171.11 लाख एवढी आहे. एवढे लोक आहेत. त्यानंतर त्यांनी सांगतात एकूण शेती क्षेत्र किती आहे 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार? तर 210.58 लाख हेक्टर
एवढं शेती क्षेत्र आहे, म्हणजे त्यामध्ये आम्ही लागवड करू शकतो, उत्पादन घेऊ शकतो, शेतीसाठी योग्य असणारं क्षेत्र आहे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो, सरासरी शेती खात्याचे आकारमान म्हणजे धारण क्षेत्र, आपण त्याला शुद्ध शब्दामध्ये म्हणूया. म्हणजे प्रति कुटुंबाला असतं हे. राज्यामध्ये प्रति कुटुंबाला किती जमीन आहे? सरळ सांगायचं म्हणजे जर राज्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न कसा पडेल याच्यावरती सांगतो, 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात प्रति कुटुंब धारण क्षेत्र किती आहे? बरोबर आहे. प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर हे आहे 1.23 हेक्टर. किती आहे? हे 1.23 हेक्टर. जर इंडियाचा मी पाहिलं, भारताचं मी सांगून देतो, तर भारतामध्ये आहे 1.8 हेक्टर. किती आहे? 1.8 हेक्टर. हे 2015-16 मध्ये सुद्धा हेच होतं आणि 21-22 मध्ये सुद्धा हे ह्या पीक जी काही पहिली कृषी गणना झाली त्यामध्ये सुद्धा हेच गृहीत धरण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती आहे प्रत्येक कुटुंबाला? 1.23 हेक्टर सरासरी काढलेला आहे. बघा, तिन्ही बी आकडेवारी कळाली. एकूण खातेदारांची संख्या किती आहे? 171.11 लाख. आणि एकूण शेती क्षेत्र किती आहे? 210.58 लाख हेक्टर एवढं लागवडीखालील क्षेत्र म्हणजे पीक लागवडीसाठी. सरासरी शेती खात्याचे आकारमान म्हणजेच धारण क्षेत्र प्रति कुटुंब असतं हे. यामध्ये 123 हेक्टर एवढी जमीन आहे. म्हणजे किती बाबांनो? म्हणजे 2.5 एकर आणि हे 20 गुंठा म्हणजे अर्धा एकर, म्हणजे 3 एकरच्या जवळपास. 3 एकर 3 गुंठे. लक्षात आलं? 3 एकर 3 गुंठे जमीन आपल्या एकर मध्ये जर सांगितलं तर एवढं यायला लागतं. हे सुद्धा विसरू नका. करेक्ट आहे इथपर्यंत? ओके. आता बघा पुढची स्लाइड काय म्हणते बघा. आता याच्यामध्ये ह्यांनी वर्गवारी केली. आता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्याचीच वर्गवारी यांनी केलेली आहे. काय वर्गवारी केली आहे की बाबा वाहिती खातेदार म्हणजे काय? वाहिती खातेदार म्हणजे काय आहे याची वर्गवारी यांनी केली. आता वाहिती खातेदार असेल किंवा याच्यामध्ये जो काही वाहिती क्षेत्र असेल, वाहिती क्षेत्र म्हणजे प्रत्यक्षात लागवडीखाली असणारी जमीन. राज्यातील आकार वर्गानुसार वाहिती क्षेत्र म्हणजे याचा अर्थ असा होतो प्रत्यक्ष लागवडीखाली असणारी जमीन किती आहे. आणि याचा अर्थ होतो शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याच्या नावावर किती जमीन आहे. त्याचा अर्थ असा होतो ओके शेतकऱ्याच्या नावावर किती, कोणत्या शेतकऱ्याकडे कोणत्या आकाराची जमीन आहे हे वरच्या आलेख मधून, आणि हा जो खालचा आलेख आहे त्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे. आपण एक नंबर समजून घेऊया. तुम्ही अगोदर कन्फ्युजन नका होऊ. आता समजून घेत असताना बघा हे पहिलं काय दिलंय, राज्यातील आकार वर्गानुसार वाहिती क्षेत्र. आकार वर्गानुसार वाहिती क्षेत्र म्हणजे वाहिती क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष लागवडीखाली असलेली जमीन. वाहिती क्षेत्राचा अर्थ असा होतो प्रत्यक्ष लागवडीखाली असलेली जमीन. आता बघा आपल्याला परीक्षेमध्ये इथं प्रश्न पडतो, ऍग्रिकल्चर वाले इथं बघा प्रश्न इथं पडतो. तुम्हाला विचारलं जातं अत्यल्प किंवा सीमांत शेतकरी म्हणजे काय. ज्या शेतकऱ्याकडे 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे तो शेतकरी कोणत्या गटात येतो. ज्या शेतकऱ्याकडे अल्प किंवा लहान शेतकरी आहे त्याच्याकडे किती जमीन आहे. म्हणजे बघा समजून घेत असताना अत्यल्प आणि सीमांत शेतकऱ्याकडे 1 हेक्टर पर्यंत जमीन असते. अल्प आणि लहान शेतकऱ्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन असते. निम्न आणि मध्यम शेतकऱ्याकडे 2 ते 4 हेक्टर जमीन असते. आणि मध्यम शेतकऱ्याकडे 4 ते 10 हेक्टर जमीन असते. आणि मोठ्या शेतकऱ्याकडे 10 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ते मोठे शेतकरी या गटामध्ये येत आहे. हे जे चार्ट आहे, हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मोस्ट आयएमपी आहे पोरांनो. हे मोस्ट आयएमपी परीक्षेमध्ये येत आहे, हे लक्षात ठेवावंच लागेल. कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. महाराष्ट्रातून शेतीची जमीन कोणत्या आकाराच्या शेतकऱ्याकडे किती आहे ह्याच्यावरून आपण घेऊया. आता बघा उदाहरण पाहिलं जर आपण पाहिलं याच्या पुढचा प्रश्न कसा पडेल. अत्यल्प किंवा सीमांत हे 2021-22च्या सध्याच्या कृषी गणनेनुसार आणि पहिल्या कृषी गणनेनुसार यांनी सांगताय. यांनी काय सांगताय म्हणजे एक साधारणतः की सरळ सरळ सांगायचं म्हणजे एक आपल्याला वाहिती क्षेत्र कोणत्या आकाराच्या शेतकऱ्याकडे किती आहे हे बघूया. 1 हेक्टर पर्यंत यामध्ये आता आपल्याकडे 100 शेतकरी पकडू. तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय बरं का, समजण्यासाठी सांगतोय. हे 100 शेतकरी आहेत. 100 शेतकऱ्याकडे
या ठिकाणी 100 शेतकऱ्याकडे हे 20% जमीन ही अत्यल्प किंवा सीमांत असणारे शेतकरी आहेत. लक्षात आलं? 100% पकडा किंवा 100 शेतकरी पकडा समजण्यासाठी. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण शेतकऱ्यापैकी 20% शेतकरी हे अत्यल्प किंवा सीमांत आहेत. त्यांच्याकडे तेवढी जमीन आहे. ओके. अल्प व लहान शेतकरी 1 ते 2 हेक्टर बघा, अल्प आणि लहान शेतकरी 34%. परीक्षेमध्ये प्रश्न इथं पडतो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे म्हणजे वाहिती क्षेत्र सर्वाधिक जमीन, वाहिती क्षेत्र जी आहे, ओके, एकूण जमिनीचा वाटा किती आहे हे वाटा सांगताय. वाटा म्हणजे हे संख्या सांगत नाहीये, एकूण वाटा सांगताय. म्हणजे अल्प आणि लहान जमिनीचा वाटा किती टक्के आहे? 34%. म्हणजे सर्वात जास्त ही कोणत्या प्रकारची जमीन आहे महाराष्ट्रामध्ये? अल्प आणि लहान प्रकारची जमीन आहे. त्यानंतर ही बघा, निम्न आणि मध्यम 2 ते 4% हे 26% आहे. सेकंड क्रमांकाला मध्यम बघा, मध्यम किती आहे? इथं मध्यम 4 ते 10 या ठिकाणी 14% आहे. आणि मोठे जे आहे फक्त 6% आहे. इथं जे 6% होते ते इथं 40% आहे. ह्याचं रिझन बघा, संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती, आणि यामध्ये आणखी कुळ जे आहे, कुळ वाटा असेल किंवा अनेक कारण आहेत. अगोदर 50 एकर जमीन असेल, 4 लेकर, अगोदरच्या कालखंडामध्ये 5-5 लेकर असायचे. रियालिटी आहे. आता सध्या नवीन कायदा आमच्याकडे हम दो हमारे दो आहे. जर 10 एकर जमीन असेल, 2 लेकर असतील तर त्याला 5-5 एकर, पुन्हा त्यांना 2-2, असे करत करत हे जे 40%चं प्रमाण आहे हे डायरेक्ट 6% वरती येऊन थांबलेलं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचंय की महाराष्ट्रातील जी काही एकूण शेतीची जमीन आहे हे कोणत्या शेतकऱ्याकडे आहे? 34% जी जमीन आहे ती 34% जमीन ही अल्प आणि लहान शेतकऱ्याकडे आहे. 26% जमीन हे निम्न आणि मध्यम शेतकऱ्याकडे आहे. आणि 14% जमीन ही मध्यम शेतकऱ्याकडे आहे. 6% जमीन ही मोठ्या शेतकऱ्याकडे आहे. आणि अल्प आणि सीमांत 20% जमीन एवढी आहे. परंतु हे आलेख समजून घेत असताना आपण 7.4 चा पण हे आलेख समजून घेऊया. राज्यातील वाहिती क्षेत्र जी काही खातेदारांच्या आकार वर्गानुसार जी काही वाटा आहे त्याच्यानुसार आपण पाहूया काय आहे. 7.4 च जे काही तुम्हाला सांगतो, वाहिती खातेदार म्हणजे काय, इथं मुद्दा येतो. सरळ सांगायचं म्हणजे वाहिती ज्याच्या नावावर किती जमीन आहे. माझ्या नावावर एक गुंठा बी नाही, बरोबर आहे का? एक गुंठा बी नाही, सगळे आई आणि वडिलांच्या नावावर जे आहे ते आहे, बरोबर आहे. तुमच्या नावावर किती आहे बघा. वाहिती खातेदार, राज्यातील वाहिती खातेदारांच्या आकारमानानुसार वर्गीकरण तुम्हाला सांगत असताना, ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे ती ज्या जमिनी मशागत करतो त्या जमिनीला आपण वाहिती खातेदार असं म्हणायला लागतो. त्याच्या नावावर असलेली जमीन आणि तो त्या जमिनीची काय करतो, त्याच्यामध्ये पिकं घेतो, मशागत करतो, हे असे शेतकरी बघा ह्या कॉलम मध्ये असे शेतकरी. आता मला सांगा, हे सेम आहे, अत्यल्प, अल्प, निम्न मध्यम, मध्यम, हे शेतकरी सेमच येणार आहे. पण ह्यांनी जे सांगितलेलं आहे, ओके, राज्यातील शेतकरी आहे म्हणजे राज्यातील 55% शेतकरी हे कशा प्रकारचे आहेत? अत्यल्प आणि सीमांत आहे. म्हणजे आमच्याकडे 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी किती आहेत? 55%. लक्षात आलं? इथं हे कॉलम महत्वाचा आहे. आणि अल्प आणि लहान जे आहेत हे 30% आहे. आता बघा इथं बी तुम्हाला इथं सांगतो, इथं 55% होतं, इथं 25% होतं हे 71 मध्ये. आणि हे सर्वात जास्त 25% वाटा हे मध्यम शेतकऱ्याकडे होता. मध्यम शेतकऱ्याकडे 4 ते 10 हेक्टर होती त्यांच्याकडे जमीन. असे शेतकरी भरपूर होते. आता बघा, ज्यांच्या नावावर 10 हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे ते फक्त शेतकरी आमच्याकडे आता उरलेच नाहीत. 0% आहे. किती? 0% आहे. 0% विचार करा. म्हणजे 10 हेक्टर पेक्षा अधिक जमीन त्यांच्या नावावरच राहिली नाही. हेक्टर सांगतोय, हेक्टर आहे हे, हेक्टर म्हणजे 10 हेक्टर. इथं लक्षात ठेवा, 2.5 एकरचं 1 हेक्टर असतंय. 2.5 हेक्टरचं 1 हेक्टर असतंय. 25 एकर एकाच्या नावावर आहे का? दाखवा मला 25 एकरचा मालक.
घरामधील वेगवेगळ्या माणसाकडे असेल. आता ह्याच्यामध्ये किती टक्के होते? हे अगोदर 10% होते 1970-71 ला, पण आता किती आहे? 0% आहे, 0%. आणि आता तुम्हाला सांगतो 55% शेतकरी हे अत्यल्प किंवा सीमांत आहेत. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे सुद्धा महत्वाचा वाटा तुम्ही हे लक्षात ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवा. करेक्ट? इथपर्यंत म्हणजे अत्यल्प आणि लहान 30% आहेत, निम्न आणि मध्यम 12% आहेत, आणि मध्यम शेतकरी हे फक्त 3% आहेत. 4 ते 10 हेक्टर जमीन आहे ते. हे तुम्हाला टक्केवारीनुसार परीक्षेमध्ये येऊ शकतं. हे अजून समजून घ्या, स्लाइड घ्या, स्क्रीनशॉट घ्या, किंवा आर्थिक पाहणी अहवालाची PDF जर तुम्ही पाहिला तर अजून तुम्हाला समजून लागेल. आता बघा, याच्यामध्ये यांनी सांगतंय महिला खातेदारांमधील बदल 1995-96 आणि 21-22 ची तुलना आहे. बघा, यांनी काय सांगतंय, कृषी क्षेत्रातील सहभाग, महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये असणारा सहभाग आणि महिलांच्या जमिनीची मालकीमध्ये असलेला बदल. आता यांनी काय सांगतंय, महिला शेती खातेदारांचं प्रमाण 95-96 ला हे 12.9 होतं. आता शेतीपेक्षा शिक्षणाकडे महत्व आहे. म्हणून मी असा एक संदर्भ देईल, म्हणून नाही सांगणार, पण 21-22 मध्ये 20.6% झालं महिला खातेदारांचं प्रमाण. घर घ्या, जवळपास घरांचं जर आपण पाहिलं, शेती घेतली बायकोच्या नावावर, अलीकडच्या काळात. अगोदर नव्हतं बाबा, अगोदर होतं का? नव्हतं. ओके. आता बघा, महिला सरासरी शेती क्षेत्र यामध्ये बघा, हे खातेदारांचं प्रमाण आहे आणि हे शेती क्षेत्र हेक्टर मध्ये आहे महिलांचं. आता बघा, 1.58 हेक्टर होतं हे 95-96 ला, आता कमी झालं 1.18 हेक्टर वरती येऊन थांबलेलं आहे. आणि यामध्ये सरळ सरळ वाढता सहभाग तुम्हाला सांगायचं म्हणजे 95-96 च्या तुलनेत 21-22 मध्ये महिला खातेदारांच्या प्रमाणात 7.7% वाढ झालेली आहे. आणि सरासरी क्षेत्रात मात्र घट झाली, कारण की याच कालावधीत महिलांचा सरासरी शेती क्षेत्रात 1.58 हेक्टर वरून 1.18 हेक्टर वर घट झालेली आपल्याला दिसतंय. महिलांच्या बाबतीमध्ये हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार. आता बघा, पुढचा मुद्दा आहे. हा पण मुद्दा सगळ्यात व्हेरी IMP आहे, व्हेरी IMP आहे. परीक्षेमध्ये येतंय. येतंय म्हणजे येतंय, येतंय म्हणजे येतंय बाबा. लक्षात ठेव काय सांगतोय ते बघ. काय बोलतोय? राज्याचा भौगोलिक क्षेत्राची विभागणी खालीलप्रमाणे. आता आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मी डेली सांगतो, 30-77-13 पाठ झाला असेल तुम्हाला. 3,07,713 चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळ तुम्हाला मी सांगितलं. ओके, हे डेली सांगतो. आता ह्यानी काय सांगते, भौगोलिक क्षेत्र सांगते हेक्टर मध्ये. मग हेक्टर मध्ये 307.58 लाख हे सुद्धा MPSC ला विचारलेले आहे खूप वेळा. 307.58 लाख हेक्टर आहे. त्यापैकी एकूण पिकाखालील स्थूल क्षेत्र हे आहे 242.24 लाख हेक्टर. स्थूल पिकाखालील क्षेत्र किती आहे? IMP परीक्षेमध्ये प्रश्न येतो रे पोरांनो. आणि पिकाखालील निव्वळ क्षेत्र हे किती आहे? 165.71. आता निव्वळ क्षेत्र कमी आहे आणि स्थूल क्षेत्र जास्त आहे. आता हे समजून घेताना तुम्हाला सांगतो, समजा हा बाबूराव आहे का, कोण आहे? बाबूराव आहे, एक्झाम्पल आहे, कुणाच्याही नावाशी काही संबंध नाही. ओके, बाबूराव आहे आणि ह्या बाबूरावकडे एकूण 10 हेक्टर जमीन आहे. किती आहे? 10 हेक्टर जमीन आहे. त्यापैकी हा जो बाबूराव आहे खरीप हंगाम आणि दुसरा हा रब्बी हंगाम, 2 हंगामामध्ये पिकं घेतो. खरीप हंगामामध्ये 10 हेक्टर सोयाबीन घेतली. काय घेतली? सोयाबीन घेतली. आणि रब्बी हंगामामध्ये जर विचार केला तर 6 हेक्टर ह्यांनी गहू घेतला. काय घेतला? गहू घेतला. मग एकूण जे क्षेत्र किती झालं पोरांनो? एकूण क्षेत्र झालं 16 हेक्टर. काय झालं? 16 हेक्टर. म्हणजे एकाच शेतावर डबल पेरणी केली, खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये. मग हे 2 वेळेस गृहीत धरलं जातं, हे मोजलं जातं. याला म्हणायचं स्थूल क्षेत्र. काय म्हणायचं याला? स्थूल क्षेत्र. काय म्हणायचं?
स्थूल क्षेत्र म्हणजे 16 आलं, ह्याला स्थूल क्षेत्र म्हणजे डबल मोजलं, एकूण स्थूल क्षेत्र किती आहे 242.24. पण निव्वळ क्षेत्र म्हणजे काय आहे, एका शेतामध्ये एकदाच पेरणी केलेली आहे गृहीत धरलं जातं. आता मला सांगा याच्यामध्ये एकदाच पेरणी केली म्हणजे काय, खरीपामध्ये 10 हेक्टर पेरणी केली आहे म्हणजे हे काय झालं, ह्याचं उत्तर 10 हेक्टर आलं. जे 10 हेक्टर म्हणजे निव्वळ पेरणी क्षेत्र असतं ते म्हणजेच हे असतं पिकाखालील निव्वळ क्षेत्र, ते आहे 165.71. म्हणजे बाबुरावकडे 10 हेक्टर जमीन आहे, ते एकदाच 10 हेक्टर पेरली आहे, ते एकदाच मोजलं जातं, त्याला म्हणायचं निव्वळ पेरणी क्षेत्र. आणि हे किती आहे 165.71. प्रश्न एमपीएससी कसं विचारते पोरांनो बघा. महाराष्ट्रात 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार एकूण पिकाखालील स्थूल क्षेत्र हे किती लाख हेक्टर आहे. दुसरा प्रश्न विचारते 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार पिकाखालील निव्वळ क्षेत्र किती टक्के आहे. 53.9% किंवा जर लाख हेक्टर मध्ये विचारलं की 165.71. एकूण क्षेत्राच्या 53.9% वरती फक्त एकदाच पेरणी होते. निव्वळ क्षेत्र आपण याला म्हणू शकतो. अशा पद्धतीनं हे समजून घेताना आता ह्या आलेख वरती याच्यावरती समजून घ्या, तुम्हाला कळेल निव्वळ पेरणी क्षेत्र यांनी किती दिलेलं आहे. इथं बघा 53.9% म्हणजे 54%. बघा समजून घ्या, अवरेज असतं, अवरेज 54% काढलं ही 53.9% म्हणजे 54%. एक पॉइंट समजून घ्या. पडीत जमीन किती आहे महाराष्ट्रात, पडीत जमीन किती आहे 8% आहे. प्रश्न येतो रे महाराष्ट्रात पडीत जमिनीचं क्षेत्र किती आहे 8%. निव्वळ पेरणी क्षेत्र महाराष्ट्रातलं किती आहे 54%. महाराष्ट्रात वनाखालील जमीन किती आहे 17%. सर्वाधिक वने गडचिरोलीमध्ये, सर्वात कमी वने लातूरमध्ये. लक्षात ठेवा यामध्ये लागवडीखालील उपलब्ध नसलेली जमीन किती आहे 12%. म्हणजेच पोरांनो हे 12% म्हणजे काय, रस्ते, रेल्वे लाईन्स, घरे वगैरे इमारती हे किती टक्के आहे 12%. हेही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 12% हे लागवडीसाठी उपलब्ध नाही. मोठे मोठे प्रोजेक्ट असेल, रेल्वे रोड असेल, घरं असतील, ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये येतं. लागवड न केलेली इतर जमीन 9% आहे. लागवड न केलेली जमीन 9% आहे. हा जो राज्यातील जमिनीचा वापर आहे हे 23-24 नुसार हे आयएमपी पोरांनो हे कसं येईल परीक्षेमध्ये, प्रत्येकावरती प्रश्न येऊ शकतो. राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र किती टक्के आहे, राज्यात पडीत जमीन किती 8% आहे, लागवड न केलेली जमीन 9% आहे, लागवडीसाठी उपलब्ध न असलेली जमीन 12% आहे, आणि वनाखालील क्षेत्र महाराष्ट्रात वनांचं प्रमाण 20.13% होतं. कमी कमी होतंय मित्रांनो, कमी होतंय. म्हणजे झाडं लावा, प्रत्येकाने 1-2 झाडं लावले पाहिजे. अपेक्षा प्रत्येकाला ऑक्सिजनची असते, मला ऑक्सिजन पाहिजेच असं वाटतंय, आणि झाडं लावायचं म्हटल्यानंतर हे ह्याला कार्बन डायऑक्साईड दिलं पाहिजे 2-4 दिवस, तेव्हा झाडं लावल. बरोबर आहे का. म्हणजे यामध्ये हे जमिनीचा वापर तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे. आता रब्बी हंगाम 25 आहे, गेला रब्बी हंगाम. रब्बी हंगाम आहे, आर्थिक पाहणी अहवाल आहे भावांनो. ह्याच्यात मनाचं मी काही सांगत नाही, पवार मास्तरनी हे तयार केलेलं नाहीये. बघा या आर्थिक पाहणी अहवाल जे आहे सन 2025-26 मधील रब्बी हंगामातील पेरणी आणि पिकाच्या क्षेत्राखाली बदलाचा आढावा आहे. एकूण पेरणी क्षेत्र 66.98 लाख हेक्टर. नीट समजून घेऊ. 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार रब्बी हंगामात 2025 मध्ये रब्बी हंगामात किती क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली होती. 66.98 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी पाऊस चांगला होता, तुम्हाला माहिती आहे रब्बी मध्ये पाऊस चांगला पडला, सिंपल आहे, वाढलाय. मागे 2024 मध्ये जर विचार केला 62.79 लाख हेक्टर होतं, म्हणजे 6.7% वाढ झाली. 24 मध्ये किती होती, मागची वर्षाची तुलना 62.79 लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली. या वर्षी 25 मध्ये किती झाली 66.98 लाख हेक्टरवर झाली, आणि 6.7% वाढ झाली. म्हणजे 24च्या तुलनेत 25 मध्ये रब्बी पिकामध्ये वाढ झाली. दुसरी गोष्ट उन्हाळी हंगाम बघा, उन्हाळी हंगाम. आता पेरणी क्षेत्र उन्हाळीत आमच्याकडे कमी पेरणी होते रे, पाऊसच नसते आमच्याकडे, तर प्यायला पाणी नाही, आम्ही रेल्वे ना मागवतो, पण आमच्याकडे आता वेळ नाही, आता भरपूर चांगलं आहे. आता बघा सन 2025 आणि 25-26 यामधील उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्राचा आढावा दोन्हीच घेतलंय, कारण की आता 26 तर रब्बी हंगाम आला नाही, आताशी कुठं खरीप आहे चालू आहे. मग यामध्ये बघा 2024-25 मध्ये हे
15 लाख हेक्टर वरती पेरणी झाली आणि 25-26 मध्ये 4.32 लाख हेक्टर वरती पेरणी झालेली आहे. या पेरणी क्षेत्र लाख हेक्टर मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे. मागील वर्षाची तुलना करता याच्यामध्ये काय झालेली आपल्याला दिसून येते, वाढ झालेली दिसून यायला लागते. एकच सेकंद, याच्यामध्ये मला वाटतं की 24-25 आणि 25-26 5 याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. हे इथपर्यंत समजलं असेल, कळालं असेल. कळालं आहे. याची पूर्ण पीडीएफ पण मी टाकतो. ओके, उन्हाळी पिकामध्ये इथपर्यंत झालेलं होतं. उन्हाळीमध्ये बघा, हे उन्हाळीमध्ये काय आहे, बरोबर आहे. मला थोडंसं डाऊट होतं म्हणून मी थोडंसं बघितलं बरं का, कारण की होऊ शकतं, कारण की माझ्यामुळं कुणाचा लॉस होऊ नये म्हणून सांगितलं. उन्हाळी हंगामामध्ये बघा, हंगामामध्ये 24-25 आणि 25-26 मध्ये, यामध्ये बघा उन्हाळी हंगाम पेरणी आढावा सन 2024-25 मध्ये 5.5 लाख हेक्टर उन्हाळ्यामध्ये लागवड केली, उन्हाळ्यामध्ये 24 मध्ये, आणि 25-26-25 मध्ये 4.32 लाख हेक्टर. म्हणजे रब्बी आणि उन्हाळ्यामध्ये बघा, रब्बीच्या क्षेत्रामध्ये 25 मध्ये वाढ झाली, पण उन्हाळीमध्ये 25 मध्ये घट झाली. लक्षात ठेवा. म्हणून, कारण की रब्बी चांगलं आलं म्हणून उन्हाळी घेतलं नाही. हे सिंपल असतं. लक्षात आलं. एक वाक्य इथं लक्षात ठेवायचं. ओके, हे लक्षात ठेवण्यासाठी हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देतो. आता बघा, फल उत्पादन यानी की फळ, उद्यान विद्या तुमच्या भाषेत परीक्षेमध्ये खूप महत्वाचं वाक्य आहे. उद्यान विद्या काय आहे, याला आपण काय म्हणू शकतो, उद्यान विद्या असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, उद्यान विद्या यानी की फळबाग लागवड. नीट समजून घे रे बाबा, नीट समजून घे. ओके, युट्यूब वर बघतोय म्हणजे असं नाहीये. 2024-25 अंदाजित क्षेत्र 25.19 लाख हेक्टर क्षेत्रावरती फळांची लागवड झाली. किती? 25.19 लाख हेक्टरवर फळांची लागवड केली. नीट लक्षात ठेवा. मागील वर्षाची तुलना 21.74 लाख हेक्टर होती. म्हणजेच गेल्या 24 पासून 24 मध्ये किती होता, 24 मध्ये मागील वर्षात 21.74 होतं लाख हेक्टर. किती होतं, हे लाख हेक्टर होतं. 25 मध्ये किती झालं, 25 मध्ये 25.19 लाख हेक्टर झालं. हे क्षेत्र वाढलं. किती वाढलं बाबा, तर वाढलं ते वाढलं, हे वाढलंय 15.9% फळबागेमध्ये वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये फळ लागवडीमध्ये 24च्या तुलनेमध्ये 25 मध्ये 15.9% वाढ झाली. म्हणजे नीट समजून घेत असताना सध्या फळ पिकाचं एकूण क्षेत्र किती आहे, हे वाक्य सगळ्यापेक्षाही महत्वाचं आहे. फळ पिकाचे क्षेत्र सध्या किती आहे, तर एकूण यामध्ये 8.97 लाख हेक्टर. किती? ओके, 8.97 लाख हेक्टर. आता नीट समजून घेत असताना, आता बघा, एवढं क्षेत्र फळाखाली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. 8.97 लाख हेक्टर एवढं आहे. यापैकी सर्वाधिक क्षेत्र आंब्याखाली आहे. फळांचा राजा आंबा. ओके, सेकंड नंबरला संत्री आहे, थर्ड नंबरला केळी. ओके, क्षेत्रानुसार 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर आंबा, संत्री, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि मोसंबी. आंब्याखाली जवळजवळ 1.67 लाख हेक्टर आहे. जर क्षेत्रामध्ये जर विचार केला, आंबा 1 नंबरला आहे, आणि उत्पन्नाचा जर विचार केला, केळी 1 नंबरला आहे, आणि आर्थिक उत्पन्नाचा जर विचार केला तर द्राक्ष 1 नंबर आहे. आर्थिक उत्पन्न, आर्थिक बाब, हेक्टरी उत्पादन आणि क्षेत्र हे नुसार हे यांचा क्रम लागायला लागतो. हे क्रम मात्र तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार. लक्षात आलं. आर्थिक पाहणी अहवाल पाहतोय मी, आणि या अहवालाचं प्रत्येक पेज पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला महत्वाचा असेल. भाजीपाला पिकाचं क्षेत्र बघा, हे पण आयएमपी उद्यान विद्यामध्ये आपण फल उत्पादनामध्ये भाजीपाला पाहतो आणि फळं पाहतो. एकूण 12.67 लाख हेक्टर आहे भाजीपाला पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रातलं. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र जर विचार केला, कांदा पिकाचा आहे.
कांदा शेतकऱ्यांना कधी रडवतो तर कधी हसवतो. ओके. टोमॅटो हे सेकंड नंबरला क्षेत्र आहे. हिरवी मिरची थर्ड क्रमांकाला आहे. म्हणजे क्षेत्रानुसार पिकांची जर उतरता क्रम लावा म्हटले, कांद्यानंतर ओके, कांद्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर हिरवी मिरची. मी लक्षात ठेवलंय काटो मिरची. काटो मिरची म्हणजे कांदे, टोमॅटो आणि मिरची. काटो मिरची असं म्हणायचं. कांदा, टोमॅटो आणि मिरची 6.92 लाख हेक्टर, टोमॅटो 0.55 लाख हेक्टर आणि हिरवी मिरची 1.43 लाख हेक्टर वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. हेही मुद्दा लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सेंद्रिय शेतीबद्दल थोडक्यात सांगतो. सेंद्रिय शेती म्हणजे एक शेतकऱ्यांचं सध्याचं आयुष्य वाढवायचं असेल तर मी सांगेल की सेंद्रिय शेती खूप महत्वाचं आहे. नीट आयएमपी करून सांगतो बाबा. इकडे बघ, 2016 ची गोष्ट आहे. सेंद्रिय शेती करणारा 100% सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? जगातील 100% सेंद्रिय शेती करणारे पहिलं राज्य कोणतं? जगातलं म्हणतोय मी, महाराष्ट्रातलं नाही म्हणत. हे आहे सिक्कीम. कोणतं आहे? सिक्कीम. हे 100% 2016 मध्ये जाहीर झालं. 100% सेंद्रिय शेती करणारं जगातलं पहिलं राज्य, भारतातलं पहिलं हे कोणतं आहे? सिक्कीम आपण म्हणू शकतो. सगळ्यात जास्त जगाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र आहे. भारताचा दुसरा क्रमांक लागतो सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो राज्याचं स्थान सेंद्रिय शेती उत्पादनात मात्र महाराष्ट्राचा 30% वाटा घेऊन उत्पादनात सांगतोय. सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर पहिल्या क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश येतं. राज्यामध्ये सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध सरकारी महामंडळे सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो. हे जी काही सरकारी महामंडळे आहेत हे तुम्हाला माहित असावं, कारण की याचाही अभ्यास आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये करायचा. इथं जास्त बोलत नाही मित्रांनो. ह्याची पीडीएफ पाहिजे असेल तर प्ले स्टोअर मधून हे पीव्ही अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा आणि हे ऍग्री स्टडी एक्झाम नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला काही डाऊट असेल, अडचणी असेल तर हे ऑफिसचे नंबर आहेत. हे दोन्ही ऑफिसच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. हे आपलं ऍप आहे. हे लोगो लक्षात ठेवा. ओके, लक्षात आलं? जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी तुम्हाला बेस्ट लक देतो. ओके, धन्यवाद.